जिथं सेन्सिटिव्ह जागा आहे, जे संवेदनशील जागा आहे, त्या ठिकाणी जाऊन बसवायचं. आपण तर शिवाजी महाराजांचे म्हणजे शिवाजी महाराज कुठे एका जातीचे नाहीत. शिवाजी महाराज हे 18 पगड 12 बलुतेदारांच्या जातीचे आहेत. सर्व शिवाजी महाराजांचे सर्वजण आहेत हे. आणि मग कोणती एक दगड मारते, दुसरीकडे आणि कोणाची दगड, त्यांनी आपला कुठं ते महापुरुष आणायचा. अरे सगळे बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, हे सगळ्या लोकांचे दैवत हे शिवाजी महाराज आहेत. आणि मग आपल्या समाजात आपण नुसतं भांडत बसतो. मला वाईट वाटते. तुम्ही आवाज उठवणं गरजेचं आहे. तुम्ही सर्वांनी शिवभक्तीने आवाज उठवणं गरजेचं आहे. हे काही शिवचरित्र नाही, हे काही शिवाजी महाराजांचे संस्कार नाहीत, हे शिवाजी महाराजांचे विचार नाहीत. राजकारण काय, राजकारण आपण राजकारण करू, पण कशाला शिवाजी महाराजांच्यात ओढायचं? आपल्याला का ओढायचं? आपण या ना रायगडला. शिवाजी महाराज हे सर्व विश्ववंदनीय आहेत. पटते की नाही पटते सांगा मला. मला आज बोलायची इच्छा नव्हती हा विषय. इथं येऊन काय बोलायचं असते? सकारात्मक बोलायचं असते. इथं येऊन नुसतं जल्लोष करायचा असतो. पण जल्लोष करत असताना आपण हे सगळे मुद्दे विसरून जायचं का? मला फोन येतो, आमच्या जवळच्या लोकांचा मला फोन आला, वाईट वाटते मला. मी कसं सांगू या दुसऱ्या मुलांना अटक करा? सांगू शकतो का मी? मी सांगू शकतो का? मग मी त्यांचा वारसा कसा चालवायचा? असो, तुम्ही शिकलाय असं मला वाटते. इथनं खाली जाताना हा विचार घेऊन तुम्ही जाल नक्की, असं माझा पूर्ण विश्वास आहे. माझं नशीब एवढं दांडगं आहे हो. शिवाजी महाराजांच्या घरात तर माझा जन्म झालाच. मग ज्या शिवाजी महाराजांनी गडकोट उभा केले, ज्या शिवाजी महाराजांनी सर्व गडकोट उभा केले, स्वतः किल्ले उभा केले, स्वतः अनेक किल्ल्यांचा जीर्णोद्धार सुद्धा केला, त्या शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी पहिलं शिवाजी महाराजांचं मंदिर उभा केलं सिंधुदुर्ग किल्ल्यात, जो शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला आहे. त्याचं सभा मंडप